अशी मस्त झटपट अशी आपली नाचणीची आंबील तयार झालेली आहे। प्यायला खूप छान लागते। उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून प्या। प्यायला खूपच छान लागते आणि आपल्या शरीराची उष्णता सुद्धा कमी करते आणि आपल्या शरीराला थंडावा मिळतो। तुम्ही ही सकाळच्या वेळेस किंवा दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा पिऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत नाचणीची आंबील। तर त्यासाठी मी इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, घरी बनवलेलं आहे। नाचणी एक रात्रभर भिजत ठेवली होती। त्याला 12 ते 14 घंटे मोड आणून सावलीमध्ये वाळवून त्याला दळून आणून असं कपड्यानं गाळून घेतलेलं आहे। याला नाचणी सत्व म्हणतात। हे रेडीमेड सुद्धा दुकानात भेटतं किंवा नाचणी आणून तुम्ही घरी मिक्सरवर सुद्धा दळून चाळणीने चाळून घेऊ शकता। हे नाचणीचं पीठ खूप पौष्टिक, यामध्ये कॅल्शियम भरपूर राहतं आणि हाडाला बळकटी सुद्धा भेटते ह्या नाचणीच्या पिठामुळे। लहान मुलांना हे नाचणी सत्व 6 महिन्याच्या नंतर तुम्ही देऊ शकता। खूप कॅल्शियम राहते यामध्ये आणि लहान बाळाचे हाडं असे बळकट होतात ह्या नाचणी सत्वामुळे। तर इथं मी नाचणी सत्वाचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं। इथं मी 1.5 कप दही घेतलेलं आहे, ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी कापून, भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, काळं मीठ घेतलेलं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची। आपल्याला मिरची एकच घालायची आहे कारण पिताना आंबील पिताना ठसका लागतो, त्यामुळे आपल्याला एकच मिरची घालायची आहे। आणि इथं सेंध मीठ घेतलेलं आहे मी। तर सुरुवातीला आपल्याला लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये अशी जाडसर कुटून घ्यायची आहे। इथं मी खलबत्ता घेतला आहे। तर आता आपल्याला हे मिरची आणि लसूण कुटून घ्यायचं आहे। जाडसर कुटून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे जाडसर कुटून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता एका बाउलमध्ये आपल्याला 2 चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामधल्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला। दोनच चमचे घेतलेला आहे कारण हे शिजून खूप होतं पीठ। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे। दोन वाट्या पाणी घातलेलं आहे। तर आता आपल्याला हे पाणी उकळायला ठेवायचं आहे। पाणी आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला मीठ। आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे। आता आपल्याला हे पीठ एका हातानं वतून एका हातानं हलवायचं आहे, म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत। एकसारखं याला हलवत राहायचं आहे। हे सुरुवातीला जरी पातळ दिसत असेल तर जसं जसं शिजन तसं हे थोडंसं दाटसर होतं। याला एकसारखं असं हलवायचं आहे, नाहीतर हे खाली लागू शकतं पातेल्याला। हे आपल्याला 2 ते 3 मिनिट हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट मी हे पीठ शिजवून घेतलेलं आहे। असं मस्त दाटसर झालेलं आहे आपलं पीठ, शिजलेलं आहे। अशा प्रकारेच तुम्ही लहान बाळाला सुद्धा नाचणी सत्व बनवून तुम्ही त्याला चमच्यानं पाजू शकता। सुरुवातीला थोडंसं तुम्ही तूप आणि जिरे घालून अशा प्रकारे नाचणी सत्व बनवू शकता लहान बाळाला। यामध्ये कॅल्शियम भरपूर राहतं। असं मस्त झालेलं आहे पीठ आपलं। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं। आपण आता गॅस बंद करूया। आपलं नाचणीचं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे। याला खाली काढून आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे।
आपलं शिजवून घेतलेलं पीठसुद्धा थंड झालेलं आहे, एकदम थंड करून घेतलेलं आहे मी. तर दहीसुद्धा आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. जास्त आंबट नाही दही आणि एकदम असं ताजं आहे. थोडंसं फेटायचं आहे आपल्याला, जास्त पण नाही फेटायचं. व्यवस्थित फेटून झालेलं आहे. इतपतच फेटायचं आहे आपल्याला, जास्त नाही फेटायचं. इथं मी दुसरा मोठा बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला दही काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. आंबील हे पातळच असते. मी 2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे थंड. आता यामध्ये आपल्याला हे नाचणीचं पीठ घालायचं आहे, शिजवून घेतलेलं. सगळं पीठ घालून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला काळं मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि कापून घेतलेली कोथिंबीर. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशी मस्त थंडगार आपली नाचणीच्या पिठाची आंबील तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही सकाळी न्याहारीच्या वेळेस किंवा दुपारी उन्हाच्या वेळेस किंवा संध्याकाळी सुद्धा पिऊ शकता. खूप छान लागते आंबील आणि शरीरातली उष्णतासुद्धा कमी करते. पोटाला एकदम असा थंडावा देणारा हा पदार्थ आहे. अशी मस्त थंडगार आपली नाचणीची आंबील तयार झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्ही दररोज जर करून पिली तरी आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि शरीराची उष्णतासुद्धा कमी होते. तुम्ही सकाळी न्याहारीच्या वेळेस किंवा दुपारी जेवणाच्या वेळेस किंवा संध्याकाळीसुद्धा पिऊ शकता आणि प्यायला खूप टेस्टी लागते. तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा पिऊ शकता. थंडगार झाल्यावर तर खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.